जसं अपघात झालेला कळताच आम्ही या घटनास्थळी आलेलो आहे। घटनास्थळी येऊन तिथे पाहतो तर ऍक्सिडेंट खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि ड्रायव्हरला जबर दुखापत झालेली आहे। तसंच ॲम्ब्युलन्सला हे करून बोलवून ते आम्ही हॉस्पिटल येथे रवाना केले। वाहन चालकांना एवढंच आवाहन करतो, कारण हायवे आहे, एक्सप्रेस हायवे आहे, तिथे प्रिकॉशन्स आणि वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे। महामार्ग 48 हा मृत्यूचा सापला बनलेला पाहताना नजर येत आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी एक कंटेनरचा अपघात झालेला आहे। तो अपघात त्या काय का स्कायवॉक नवीन बनलेल्या स्कायवॉकला झालेला आहे। पण कुठेतरी आपण पाहाल तर जो हायवे आहे त्या हायवे रोडवर अंधारामध्ये कुठलीच लाईट व्यवस्था, साईड पट्ट्याला ज्या ब्लँकिंग होणाऱ्या लाईटच्या तशा कसल्या सुविधा प्रशासनामार्फत केल्या गेल्या नाही, त्यामुळे असे अपघात होण्याचे प्रकार वारंवार वाढत आहे। आपण जरा हायवेचा पट्टा बघाल तर कुठेतरी शिस्तीचा एक भाग मानला जातो। जे प्राथमिक माहिती जी मिळाली आहे त्या माहितीद्वारे कुठेतरी एका छोट्या गाडीने त्या गाडीला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला आणि तो स्वतःचा बचाव करण्यात समक्ष राहिला नाही आणि त्यावर जाऊन त्या स्कायवॉकला आदळलेला आहे। प्राथमिक माहिती अशी मिळालेली आहे की जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल घेऊन त्याला आता हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। कुठेतरी त्याची चिंता ही जी चिंताजनक सांगितली जाते, पण कुठेतरी वाहन चालकांमध्ये पण शिस्त असणं गरजेचे आहे आणि सुरक्षित ड्रायव्हिंग करणं गरजेचं आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विराट।